तर मित्रांनो नमस्कार। सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे तर ते हर्सुलच्या आपल्या म्हणजे रेल्वेच्या याच्यावर चालत आहे। आणि सध्या आपण जे पुलाचं काम मागील 2 महिन्यापूर्वी शिमग्याच्या दिवशी दाखवलं होतं। तर आता नांदेड रेल्वेचं आपण बघू शकतो की अरुणावती नदीवरील जे पूल आहे या पुलाचं काम आता आपल्याला 100% पूर्ण झालेलं दिसतं। बघू शकता म्हणजे अतिशय निसर्गरम्य वातावरण। आणि या साईडला आता इकडून थोडा सुलगेच म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला काम आता पुलापाशी आपण नदीपाशी आणि सध्या आपल्याला ती जी गाडी जाताना दिसत आहे जो हायवे आहे आपला तो नॅशनल हायवे 361 आपल्या खालून बिलकुल लागून हाकेच्या अंतरावर 50 मीटर अंतरावरतीच आपल्याला असलेला दिसतो। आणि आता या ठिकाणी काम जे आहे तर ते कामाची परिस्थिती काय आहे तर आपण बघू शकता की इथं जे आहे साईडला पूर्ण याचं काम आहे मित्रांनो। ते पण म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रिकचं काम म्हणतो ते पण चालू आहे सध्या। आम्ही इथून जे आहे तर हे आपल्या जमिनीपासून 125 ते 150 फूट मित्रांनो अंतर याचं डिस्टन्स वर आहे, म्हणून इथं हवाही जास्त आहे। तुम्हाला माझाही आवाज येत असेल आणि सोबत हवाही येत असेल। आणि आता जो आपला पहिला जो पूल आहे मित्रांनो आपल्याला तो पूल पण दिसत आहे। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर निश्चितपणे आपल्या चॅनलला फॉलो करा, कारण अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर मित्रांनो मी सातत्याने टाकत असतो। आणि इथे जे आहे तर हा बरेचदा झाले आपण की या स्पॉटचा जो व्हिडिओ आहे खालून मित्रांनो अनेकदा तुम्हाला मी दाखवलेला आहे, परंतु आता ज्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर या ठिकाणचा व्हिडिओ आपण बघू शकता की तो खालचा आपला जुना पूल जो आहे आणि आपला हा नवीन झालेला मित्रांनो रेल्वेचा पूल, त्या रेल्वेच्या पुलाची शूटिंग मी तुम्हाला दाखवतो। आणि आता इथून बघा हे नायरा जे पंप आहे आपलं, तर नायरा पंपच्या अगदी आम्ही साईडला आहोत। आणि जे हर्सुल गावाचं मित्रांनो मंदिर वगैरे आपल्याला दिसत आहे, म्हणजे हर्सुल आणि गांधीनगर आणि या साईडला ही आपली मित्रांनो अरुणावती नदी। तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। परंतु मित्रांनो तुम्ही खरोखरच आपल्या चॅनलला लाईक करा, कारण की आपण काही रील नाही बनवत, याच्यातली रील टाकतो, परंतु रिअलमध्ये जी आहे तर मेन आपल्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आहे। आणि आजही पाहतो आपण की सध्या आजची तारीख किती आहे 5 मे आहे। तर 5 मेला देखील आपल्या अरुणावती नदीचं मित्रांनो आपण पाणी जे आहे ते बघू शकता, म्हणजे अतिशय निसर्गरम्य वातावरण। आणि या साईडला आता इकडून थोडा सूर्य आहे, म्हणून या दोन्ही साईडचं तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडला आपल्याला मित्रांनो पाणी असलेलं दिसतं। आणि आपण माझी बाईक जी आहे ई बाईक त्या ठिकाणी मी पार्क केलेली आहे, कुठलाही खर्च नाही। आणि पर्यावरणाला जेवढं आपलं टेम्परेचर वाढत आहे तर पर्यावरणाला पोषक असंच हे वातावरण आहे मित्रांनो। माझ्यासोबत पार्थ भगत आहे, पार्थ भगत। तर पार्थ म्हणे सर एखाद्या वेळेस शूटिंगला घ्या म्हणे, मला आता त्याचे पर्सेंटेज पण पार्थला किती पडले? 73 सर, 73% आले। आणि पार्थला अभिनंदन पुढील त्याच्या शिक्षणासाठी। थँक्यू सर। आणि आपला प्रोजेक्ट काय वाटतं पार्थ आता? प्रोजेक्ट सर आता लवकरच आटपता घेणार दिसत आहे सर, काम जोरान चालू आहे। अरुणावती नदीवरचा पूल बी पूर्णपणे तयार झालेला आहे सर। मित्रांनो मागच्या आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस ते भरायचे होते, परंतु आज जे आहे त्याच्यात आपल्याला भरलेले दिसून येत आहे सर। लगेच आता तुम्हाला मी इथली शूटिंग मित्रांनो मेन कॅमेऱ्यातून देतो। हा सेल्फी कॅमेरा आपला आहे, ही शूटिंग घेत आहे। आणि यासोबतच इथे जे आपल्याला दिसत आहे तर इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे ते पण मित्रांनो आता पूर्ण झालेलं आहे। 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती नदीवरील हा जो पूल आहे मित्रांनो हा 700 मीटरचा आपल्याला असलेला दिसतो। माझ्या या साईडला सध्या मी नदीच्या मध्यभागात आहे, माझ्या याही साईडला पूल आहे आणि माझ्या याही साईडला पूल असलेला दिसतो। म्हणजे साधारणतः 650 ते 700 मीटर एवढं आपल्या या पुलाचं अंतर असणार आहे। आणि या पुलाचं काम मित्रांनो आता 99% पूर्ण झालेलं आहे। फक्त बॅरिकेटिंगचं जे काम आहे तर या साईडलाच बॅरिकेटिंग आपलं बाकी असलेलं दिसतं। आणि त्या साईडला जे आहे आपण बघू शकता की तिथे बॅरिकेटिंगचं काम आता पूर्ण झालेलं मित्रांनो दिसत आहे। तर आता येत्या काही दिवसातच आपला रेल्वेचा जो आपला रूट आहे हा पूर्णतः आपल्याला जाताना दिसेल। तर धन्यवाद।